महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या भागातील ग्रामीण भागातील मुलं ज्यावेळेस दिल्लीमध्ये शिक्षण घेतात, त्याच पद्धतीने आपल्या दिल्ली विद्यापीठामध्ये आमच्या महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान त्या मुलांनी एक सुरू केलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या वर्षी प्रथमतःच 19 फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या औचित्य साधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत आहे. त्यामुळे माझी तमाम महाराष्ट्रीयांना विनंती आहे की आपण या उत्सवासाठी सहभागी तर व्हाच, पण खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहिले पाहिजे. ही जी विद्यार्थी प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानची अध्यक्ष म्हणून आपली एक मुलगी, एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी अमरजा शिंदे ती अध्यक्षपदी भूषवत आहे. त्याचबरोबरीने सचिव म्हणून आमचा गौरव पाटील तो एक काम करतो. किरण देशमुख असो किंवा आमचा धीरज महाजन असो किंवा राज आशिमकर, शुभम शिंदे आणि अनेक विद्यार्थ्यांनी मिळून ही शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं असे मुलं येणाऱ्या कालखंडामध्ये पुढे आले पाहिजे आणि आपलं दिल्लीसारख्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा गवगवा झाला पाहिजे ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी न चुकता 19 फेब्रुवारीला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण कुठल्याही वेळी आपल्या वेळेनुसार उपस्थित राहावे. सर्वांना नम्र अशी विनंती करतो. जय शिवराय. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आपणास माहिती आहे की दिल्ली विद्यापीठ हे आपल्या भारतातील एक प्रमुख विद्यापीठ आहे आणि गेल्या 20 वर्षापासून किंवा मागील काळामध्ये कधीही शिवजयंती या ठिकाणी साजरी झाली नव्हती. तर महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान जी एक संघटना आहे ती विद्यार्थ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या लोकांना विद्यार्थ्यांना एक मंच देण्यासाठी आणि महाराष्ट्राचा जो समृद्ध वारसा आहे तो पूर्ण भारतामध्ये पोहोचवण्यासाठी याची स्थापना केलेली आहे. इतिहासात कधीही नॉर्थ कॅम्पसमध्ये अशी शिवजयंती मोठ्या प्रमाणात झाली नाही. ती शिवजयंती व्हावी आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याची मुहूर्तमेढ आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून करत आहोत. आपण याला नक्की प्रतिसाद द्याल एवढीच आपल्याकडनं इच्छा व्यक्त करतो. जय शिवराय. महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान या संस्थेच्या बॅनरखाली आम्ही सर्वात पहिल्यांदा नॉर्थ कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. त्या जयंतीचा मुख्य उद्देश आहे की शिवाजी महाराजांना लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत अकॅडमिकली पोहोचवण्याचा. आजपर्यंत काय झालेलं आहे, नॉर्थ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यांना असतील, लोकांना असतील, फक्त एक हिंदू वॉरियर किंग एवढ्या एका आयडेंटिटी खालीच माहिती आहेत. तर विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न असणार आहे महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान या बॅनरखाली की छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी लोक आपण जाणता राजा का म्हणतो, आपण त्यांना छत्रपती का म्हणतो. त्यांनी अष्टप्रधान मंडळ जे त्यांनी सुरू केलं, म्हणजे ते कॅबिनेट जे आज आपल्याकडे कॅबिनेट सिस्टीम आहे त्याची अग्रस्थापना त्यांनी केलीत. ते झाल्यानंतर आरमार जे आपली पश्चिम किनारपट्टी आहेत ते त्यांनी सिक्युअर केलेत. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत याबद्दल लोकांना, विद्यार्थ्यांना माहीतच नाही. तर शिवाजी महाराजांचं आयुष्याचं जे होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. त्यांच्यामार्फत शिवाजी महाराजांकडनं विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आप्तगुण घ्यावेत आणि त्या सर्व गोष्टींनी एक नवीन क्युरिओसिटी ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत ते आणखी वृद्धिंगत व्हावी या हेतूने आम्ही शिवजयंती साजरी करतोय. त्यासोबतच मराठी कल्चर म्हणजे आज आपल्याकडे जन्म झाल्यानंतर पाळणा हलवून आपण मुलाचा जन्म साजरा करतो. तसंच आपल्याकडे जो जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा एक पाळणा आहे त्याचं सादरीकरण, जेणेकरून मराठी संस्कृती काय, तिथे आपण पाळणा गायन का करतो, त्याच्या मागचे छोटेसे रिझन आणि एक ते संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा सुद्धा एक आमचा हेतू असणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती काय होती आणि का त्यांचा जन्म आपल्यासाठी एवढा महत्वाचा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शिवजन्मावर आधारित एक नाटकाचा प्रयोग सुद्धा करतोय. त्यानंतर 9th क्लासमधल्या काही मुली हे मराठी संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी एक छोटासा डान्स म्हणजे एक नृत्य तिथं सादर करणार आहेत. त्यासोबतच काही गाणे आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित एक पोवाडा, म्हणजे मराठी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार त्यामार्फत होईल. हाच आमचा एक छोटासा हेतू आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान या नावाखाली दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये
आपल्या मराठी विद्यार्थ्यांची काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि तो नक्कीच आपल्या सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो नक्कीच यशस्वी होईल हीच आमची इच्छा आहे, हीच व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना तिथे त्या कार्यक्रमाला आमंत्रित व्हावे ही विनंती करतो. धन्यवाद. तर आमचे मेन गेस्ट यामध्ये असतील अजित भोसले सर, जे की फॉर्मल एअर मार्शल आहेत आणि फॉर्मल UPSC मेंबर आहेत ते होते. सध्या मग आम्ही त्यांना बोलवणार आहात आणि त्यांचा एक तासाचा पूर्ण कार्यक्रम होईल, म्हणजे स्पीकर सेशन. जसं की महाराज फक्त हिंदू राजा नसून ते कसे म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पॉलिसीज वगैरे किती छान होत्या हे सगळंच आपण सांगणार आहोत त्यामध्ये. आणि आणखीन या कार्यक्रम आपण घेत आहोत टागोर हॉल, जो की फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये आहे, नॉर्थ कॅम्पस. आणि कार्यक्रमाची टायमिंग असणार आहे की 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. आणि त्यामध्ये मराठी क्विझिन वगैरे पण असणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपण. आणि कार्यक्रम सगळ्यांसाठी ओपन आहे, त्यामुळं नॉन मराठी वगैरे सगळेच यावे. हो, थँक्यू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.